नागपुर भांडेवाड़ी थाना डीबी टीम ने आनंद बुद्ध विहार के पीछे खुले मैदान में चल रहे मुर्गों की लड़ाई के एक बड़े जुआ अड्डे का भंडाफोड़ किया है। पुलिस ने मुर्गों के पैरों में लोहे की धारदार छुरियां बांधकर उन पर पैसों की हार जीत की बाजी लगाने वाले 4 जुआरियों को रंगे हाथों धर दबोचा। इस कार्रवाई में पुलिस ने लाखों रुपए का माल जब्त किया है। पुलिस को पुख्ता जानकारी मिली थी कि आनंद बुद्ध विहार के पीछे मैदान में कुछ लोग मुर्गों का खूनी खेल करवाकर जुआ खेल रहे हैं। सूचना मिलते ही पुलिस टीम ने मौके पर घेराबंदी कर रेड मार दी। इस कार्रवाई में पुलिस ने 61 वर्षीय नागो खापरे, 32 वर्षीय कुंदन इंगले, 26 वर्षीय योगेश गुजरकर व 24 वर्षीय अभिनव शाहणे को गिरफ्तार किया। आरोपियों के पास से एक एप्पल आईफोन, 3 अन्य मोबाइल फोन, एक सुजुकी बर्गमैन बाइक, 2 लड़ाकू मुर्गे, लोहे की 4 छुरियां और नकदी समेत कुल रुपए 1,79,500 का मुद्देमाल जब्त किया। पुलिस ने सभी के खिलाफ महाराष्ट्र जुआ कानून की धारा 12 के तहत मामला दर्ज कर आगे की जांच शुरू कर दी है। आम्ही पोलीस उपनिरीक्षक दीपक चालूरकर, पोलीस स्टेशन भांडेवाडी, नागपूर शहर येथील तपास पथकात कार्यरत असून आमचे तपास पथकातील पोलीस अंमलदार दिनेश यादव, पोलीस हवालदार दुर्गेश माकडे, पोलीस अंमलदार सचिन दुबे आणि मनोज रेहपाडे यांच्यासोबत पोस्टे परिसरात पेट्रोलिंग करीत असताना आम्हाला खात्रीशीर बातमीद्वारे माहिती मिळाली की भांडेवाडी रेल्वे स्टेशन रोडवरील आनंद बुद्ध स्मारकच्या समोरील मोकळ्या मैदानामध्ये काही इसम हे कोंबड्यांची झुंज लावून पैशांची बाजीचा हारजीतचा खेळ खेळीत आहेत। अशा माहितीवरून आम्ही सदर ठिकाणी पंचासह जाऊन रेड कार्यवाही केली। दरम्यान त्या ठिकाणी आम्हाला 4 इसम हे कोंबड्यांची झुंज लावून पैशांची बाजीचा हारजीतचा खेळ खेळत असताना मिळून आले। त्यामध्ये 2 कोंबडे हे सुद्धा जखमी अवस्थेत आम्हाला मिळून आलेले आहेत आणि नमूद ठिकाणी 4 आरोपी त्यामध्ये नागो कृष्णा खापरे, कुंदन शंकर इंगळे, योगेश घनश्याम गुजरकर आणि अभिनव कृष्णा शहाणे असे 4 आरोपी त्या ठिकाणी मिळून आले। त्यांच्या ताब्यामधून 4 मोबाईल तसेच अंगझडतीत पैसे व कात्या अशा एकूण 1,79,500 रुपयांचा मुद्देमाल मिळून आलेला आहे। सदर आरोपी विरुद्ध आम्ही पोलीस स्टेशन भांडेवाडी येथे येऊन त्यांच्या विरुद्ध अपराध क्रमांक 183/2026 कलम 12 महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल केलेला असून पुढील तपास करत आहोत। सदरची कारवाई ही आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब नितीन चळडे सर यांच्या मार्गदर्शनात तसेच आमचे पोलीस आयुक्त 6 जॉईंट पोलीस आयुक्त साहेब, अप्पर पोलीस आयुक्त साहेब गुन्हे शाखा तसेच माननीय DCP साहेब व ACP साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची अवैध धंद्यावरची कारवाई करण्यात आलेली आहे।